जयेंद्रजी वाघे एक मॅच जरा सहकार्य करा ना. बघा जयेंद्रजी वाघे ज्यानं जर सांगितलं सहकार्य करा ते नाही कधी बोलतच नाहीत. बघा प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही बघितलेलं आहे जयेंद्र वाघे जर मैदानाच्या बाहेर जर असले आणि त्यानं जर सांगितलं की सर आम्हाला पंचांच्या भूमिकेसाठी थोडं सहकार्य करा ते नाही कधी बोलतच नाहीत. खूप खूप धन्यवाद जयेंद्रजी वाघे. सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय न्यू स्टार वसई आणि साई 11 डोंगरीवाडा असा हा मॅच. अतुल नडगे मॅन ऑफ द मॅच करता यायचा आहे. अतुल नडगे चांगली कामगिरी 17 धावा थांबवायच्या होत्या आणि पहिलं षटक अप्रतिम त्याने हाताला प्रेशर टाकलं पूर्णपणे समोरच्या टीमवरती. अतुल नडगे ठरतोय सामन्याचा सामनावीर. अनिकेत आणि रवींद्र अशी ही जोडी स्ट्राइक वरती. अनिकेत विकास माळी आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. वाईट चेंडू वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स 1+1 अशा 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावेने सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय डोंगरीपाडा संघाचा सराव थोडासा कमी झाला आहे. त्यांच्या संघनायकाने एक चांगली गोष्ट सांगितली की कुठल्याच खेळाडूवरती जास्त प्रेशर नसणार आहे कारण आमचा सराव झालेला नाही आहे. ते पाहतो एक निर्धाव चेंडू देखील येताना दिसतोय. रवींद्र याचा आज प्रमोशन झालाय. नेहमीच आपण रवींद्रला बॅटिंगसाठी जास्त आपण पाहत नसतो मात्र बघा त्याचं प्रमोशन झालंय आणि तो डायरेक्ट सलामीसाठी होम ग्राउंड आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय रवींद्र. निर्धाव चेंडू. सध्या तरी त्याचे खेळाडू थोडेसे नाखुश झालेत रवींद्रच्या कामगिरीवरती. नक्कीच आपण पाहतोय प्रॅक्टिसमध्ये सराव ज्यावेळेस करतोय रवींद्र मोठमोठे फटके मारत असतो तेच कारण त्यांच्या संघनायकाने त्याला इथे पुढे पाठवलेलं आहे. मात्र कुठेतरी बॅकफूटवरती जाताना दिसतोय आपल्याला रवींद्र. यावेळेस बघा मोठा फटका येण्याची दाट शक्यता होती. चेंडू थांबतोय तिकडे आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. कनेक्शन खूप चांगलं झालं होतं. टायमिंग देखील साधलं होतं मात्र झाडाच्या अगदी टॉप वरती हा चेंडू लागला तेच कारण चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबतोय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 4. वेळेसचा पुन्हा एकदा चांगला फटका ते खेळलाय. शतरक्षक आहे तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा शतरक्षक खूप चांगलं सजवलेलं आहे. अतुल आलेला आहे. अतुल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करूया. तर मी विनंती करतोय पंकज डबक्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना इथे आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. तर अनिकेतची विकेट मिळालंय. बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू लागलेला आहे आणि आपण पाहतोय एक छोटा शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडतोय. आपण पाहतोय की अतुल नडगे याला
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित केला जातोय. आणि इथे आपण पाहतो एक छोटा चेतन दादा गोवार यांचे सुपुत्र श्रेयश गोवारी देखील आलेत. बघा हा देखील एक नंबर 1 खेळाडू बनणार आहे. शाळेमध्ये तर नक्कीच नंबर 1 कामगिरी तो करत असतो श्रेयश. इथे आपण पाहतोय की 2 धावा इथे घेण्याची संधी आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. बघा रवींद्र किती वेगाने इथे धावतोय. तिसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या 3 धावा आणि या 3 धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती 8 रन्स आपण पाहतोय. रुपेश येतोय. रुपेश सोमन दुसरं षटक हाताळण्यासाठी. सुरेंद्र घाटाल आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय शॉट फाईन लेगला तिकडे निघून गेलेला आहे. स्वतः यष्टिरक्षक तिकडे पोहोचते तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवस आहे. आज भरपूर प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला इथे पाहायला मिळतील. कारण बाजूला बीच देखील आहे आणि बीच वरती देखील आपल्याला भरपूर पर्यटक येताना दिसत आहेत आणि या मॅचचा आनंद देखील ते घेत आहेत. रुपेश सोमन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जातोय रवींद्र करता. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. यष्टिरक्षकाच्या हातामधून हा चेंडू डिक्लेरेशन झोनच्या आपण पाहतो बाजूने निघून गेलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पण पाहतोय जाऊन पोचली गेली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. सुरेंद्र घाटाल खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. ऑन साईडला हा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? रवींद्रने तर दुसरी धाव इथे कंप्लीट केलेली आहे. भरपूर वेगाने धावतोय बघा. भरभक्कम शरीरयष्टी असली तरी भरपूर धावतोय रवींद्र. आणि या 2 धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहे. बॉल टाकून झालेले 3. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये संधी निर्माण झालेली आहे. एज लागलंय आणि आपण पाहतोय चांगला झेल देखील पकडला रुपेश आणि फलंदाज बाद. लग्नात नाचाय नटरप्याची म्युझिक लागली वाजाय. चल ग पोरी चल जाऊ लग्नात नाचाय नटरप्याची म्युझिक होऊ लागली वाजाय. पोरी तू घातलास केसात गजरा पोरांच्या लागलत तुझे व नजरा. पोरी तू घातलास केसात गजरा पोरांच्या लागलत तुझे व नजरा. पोरी तू घातलास लाल लाल ड्रेस पोराही पाहून उडवती केस. प्रज्वल येतोय. प्रज्वल जाधव.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शर्यतीचा वेध घेणारा चेंडू आहे, खूप चांगली बॉलिंग राहिलेली आहे. रुपेश सोमन खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. न्यूस्टार वसई संघाला रोखलेला आहे. आपण पाहतोय की न्यूस्टार वसई संघ भरपूर स्पर्धा या मैदानावरती खेळत असतो, भरपूर अनुभव आहे. मात्र इथे कुठेतरी या संघाला पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलण्याचं काम केलेलं आहे. अवलेस षटबॉल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क चांगल्या प्रकारे झालेला नाही आहे. एक सिंगल धाव इथे नक्कीच मिळेल. बघा इथे आमचे जवळचे मित्र अभि आणि अमृत यांचं आगमन झालं. त्यांना कृपया करून या VIP डायजवरती स्थानापन्नाची आम्ही विनंती करतो. अमृत आणि अभि. तेरा धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चला इथे पाहूया, पंच काहीतरी चर्चा करतायत तिकडे. बघा पंचांचा निर्णय आलेला आहे. बघा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. इथे आपण पाहतो एक ब्लू ट्रॅक आहे, तेच कारण पंचांनी इथे 3 धावांची पॅनल्टी घोषित केलेली आहे. पंच कॅप्टन जोपर्यंत रिव्ह्यू घेत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं रिव्ह्यू देणार नाही, लक्षात घ्या. कारण जोपर्यंत कॅप्टन रिव्ह्यू घेत नाही तोपर्यंत कॅप्टन हा रिव्ह्यू गाय धरला जाणार नाही. आता मात्र कॅप्टनने रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल, डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेलेला आहे. हे बघा जयेंद्रजी वाघे जे आपले ऑफिशियल नाही आहेत, मात्र या स्पर्धेकरता ते आपल्याला सहकार्य करतायत. अनुभवी पंच आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. इथे देखील आपण पाहतोय एक एक्स्ट्रा धाव मिळण्याची शक्यता आहे. इथे एक नाही तर 2 धावा एक्स्ट्रा मिळत आहेत, कारण विकेट किपरनं तिकडे चेंडू सोडलेला आहे. आणि आपण पाहतोय आणखीन 2 धावा या धावफलकावरती ॲड केल्या जात आहेत. आपण पाहतोय की पॅनल्टीच्या देखील 3 धावा ॲड केलेल्या आहेत, म्हणजे 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात, लक्षात घ्या.
पॅनल्टीच्या देखील 3 धावा ॲड केल्यात स्कोर कार्डवरती. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतो की अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतायत न्यू स्टार वसी संघाचे खेळाडू. एकदा इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसवलेली आहे, ते म्हणजे 20 धावा. यानंतर चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि बाबा स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस करण्याकरता यायचा. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे आपण पाहतोय. विजय माळी या गोलंदाजाला टाकावं लागेल. कुठेतरी आपण पाहतो की सराव कमी असल्या कारणाने इथे एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी सातत्याने होत आहे. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्याकरता यायचा आहे. हा खूप चांगला चेंडू हाताळला आहे. इथे लाईन लेथ खूप चांगली आहे. विजय माळी आपण पाहतोय उंच पुरा असा गोलंदाज आहे. उंचीचा फायदा इथे होताना दिसतोय. आपण पाहतोय मिस टायमिंग झालेला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र क्षेत्ररक्षकाकडून हा झेल सुटलेला आहे. 2 धावा इथे मिळतील का. धावा पहिल्या इनिंगमध्ये धावा रोखणं फार गरजेचं आहे. तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये जर धावा रोखल्या नाहीत तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावा चेस करणं थोडंसं कठीण होऊ शकतं. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक येतो तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण इथे देखील झालेलं आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा स्कोर कार्ड जर आपण बघितला तर 24 वरती जाऊन पोहोचलेला आहे. आणि 24 धावा म्हणजे एक सेफ टोटल या मैदानावरती गणलं जातं. क्रिकेटमध्ये कुठलं टार्गेट सेफ नाही आहे, मात्र या मैदानावरती हे सेफ असू शकतं. आणि तिथपर्यंत मजल मारलेली आहे न्यू स्टार वसई या संघाने. इथे देखील एक्स्ट्रा धाव येण्याची शक्यता आहे. यस, इथे देखील एक्स्ट्रा आहे. पंच दुनियात समांतर दाखवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा झाला आहे. धावसंख्या 25. चेंडू टाकून झालेत आत्तापर्यंत. आपण पाहतो या षटकामध्ये 8 चेंडू टाकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 4 चेंडू हे एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकलेत. अवलेस काय कनेक्शन. या 6 धावा, मॅक्सिमम 6 धावा इथे मिळत आहेत. डोंगराला पूर पुरी डोंगराला पूर, डोंगराची वाट पुरी शेत आहे दूर, डोंगराला. शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकामध्ये. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आपण पाहतो. हा फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकदा कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न रवींद्र जो सलामीला गेलेला आहे. चांगली फलंदाजी त्याने आत्तापर्यंत केलेली आहे. बघा एक मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून आला आहे. ज्या कामगिरीसाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं होतं ती कामगिरी त्याने चांगल्या प्रकारे बजावलेली आहे. आणि सर्व खेळाडू खुश देखील झाले आहेत रवींद्रच्या कामगिरीवरती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 धावा. 34 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं आहे. 18 चेंडू 34 धावा गेला. निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण सांगू शकाल. कमीत कमी त्यांना थांबवायचं आहे. या मैदानावरती या अगोदर कधी तुमचा संघ खेळलाय. हो रबर बॉलला. रबर बॉलला. रबर बॉल आणि टेनिस बॉल यामध्ये काय तुला फरक जाणवतो. खूप. चंदुका स्पोर्ट्स सारजा संघ या अगोदर तुमच्या समोर कधी आलाय. नाही, पहिल्यांदाच आलाय. तुमच्या परिसरातील संघ आहे आणि मला वाटतं या सीझनमध्ये तुमच्या संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला होताना आपण बघितलेला आहे. मागची स्पर्धा खूप चांगला परफॉर्मन्स झाला. मागच्या स्पर्धेमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये. हो नक्कीच. तुझ्या खेळाडूंना काय सांगशील. मेहनत करा चांगली आणि पुढे जा बस. शुभेच्छा असतील. आकाश तुम्ही टॉस इथे गमावलेला आहे. अगोदर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला मनाविरुद्ध लागला आहे.
मनाविरुद्ध आहे. टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 30+ करू. तुमच्या संघामध्ये असे कुठले खेळाडू पाहायला मिळतील जे चांगली बॅटिंग करतील आणि 3 षटकामध्ये 30+ धावा बनवतील? संदीप आहे, सुशांत आहे, प्रदीप आहे, अभिषेक आहे, मी आहे. वाटते संदीप धिंडा पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाले नव्हते, या मॅचमध्ये उपस्थित आहेत. तर जास्त वेळ घेत नाही, शुभेच्छा असतील, आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस इथे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाने जिंकलेला आहे. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंग करायला चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज झालेत दर्शनजी डबके. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. तर सामना चालू होतोय. एका बाजूला न्यू स्टार वसई, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई इलेव्हन डोंगरीपाडा. प्रथम फलंदाजी करून न्यू स्टार वसई संघाने पाहिले तर 34 धावांचा टार्गेट उभा केलेला आहे 3 षटकामध्ये. पहिलं षटक घेऊन अनिकेत चौधरी बॉलिंग मार्कवरती. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पाहिला तर तेज तर्रार होता. बॉडी लाईनवरती चेंडू आदळला. पहिला चेंडू पाहिला तर चूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलाय. सातत्याने रबर बॉल, टेनिस बॉल, म्हणजे पावसाचा हंगाम संपल्यानंतर याच विकेटवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली आहे अनिकेत यांनी आणि त्याचाच फायदा नक्कीच अनिकेत चौधरी यांना असेल. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर महेश होते, एक सिंगल धावाली. बॉल प्रकाश अंजाडे. बघा गती आहे, गतीच्या वेगावरती स्वार हा गोलंदाज आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू. सातत्याने याच ग्राउंडवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे की कोणत्या टप्प्यावरती चेंडू, कोणत्या लाईनवरती चेंडू हाताळावा हे अनिकेतांना सुद्धा माहिती आहे. दुसरा बॉल. यावेळेस मिस्टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. शतरक्षक येतोय. 2 शतरक्षक मला वाटते प्रज्वल होते तिकडे आणि अप्रतिम झेल. फलंदाज ठरतोय फेल. विकेट डाऊन होते सायलेंट डोंगरीपाडाची. वाटलं बराई जीवाला माझी सजनार तुला भेटून. वाटलं बराई जीवाला माझी सजनार तुला भेटून. सजून धजून मिलाया इंदुला धैर्य तुला मिठीन. सजून धजून मिलाया इंदुला धैर्य तुला मिठीन. येणार सजना मला हो तुझी आठवणी. येणार सजना मला हो तुझी आठवणी. येना सजनी मला तुझीच आठवण येई. येना सजनी मला तुझीच आठवण येई. धीरे धीरे चोरी चोरी मना तू बसले. धीरे धीरे चोरी चोरी मना तू बसले. नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्कवरती विजय माळे यांना पाहतोय. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस काय फटका सजवलाय. अप्रतिम चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. बघूया तिकडे क्षेत्ररक्षक आहे मारते नरेंद्र होते, रवींद्र यांचे बंधुराज. आणि पाहिलं तर या 2 धावा इथे ऍड होताना पाहतोय. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव.
पुढचा बॉल अनिकेत यांचा पुन्हा एकदा विजयासाठी. यावेळेस आडवा बॅटचा वापर. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 4 याकडे. षटक संपते पहिलं. एका षटकात समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 4. एक गडीच्या मोबाईलमध्ये डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय योगेश मोरे यांना पाहतोय. मेरे योगेश मेरे यांना पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन योगेश बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पहिल्यांदा क्रॉस बॅटेड फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मिड विकेट रिझर्व क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल धाव. सिंगल काहीच नव्हणार. मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठे फटके आले तर हा सामना कुठेतरी साईलोन डोंगरीपाडा संघाच्या साईडून झुकू शकतो व परिश्रम करावे लागतील मोठे फटक्यांसाठी. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. यावेळेस फटका चांगला आहे परंतु पाहिलं तर मिस टायमिंग झाला. उंचीची चेंडूची उंची पाहिली तर जास्त होती, लांबी कमी आणि त्याच कारणाचा पाहिलं तर झेल संपादन होताना पाहतोय. विकेट डाऊन होते डोंगरीपाडा संघाचा. दुसरा चेंडू ते विकेट घेतलाय योगेश यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवीन फलंदाजसाठी. यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. ब्लॉक हॉलचा चेंडू हाताळला होता योगेश यांनी. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल. यावेळेस क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलं यावेळेस योगेश यांना. कारण पहिल्या षटक अनिकेत यांचं खूप चांगलं होतं. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस फुल टॉस चेंडू. प्रज्वल आहेत पुन्हा एकदा फेममध्ये त्याला पाहतोय आणि पुन्हा एकदा आपण झेल संपादन होता पाहतोय. अजून एक गडी गारद होताना पाहतोय सायलेंट डोंगरी पाडाचा. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पाहता आपण सरळ बॅटरी खेळून काढलाय. एक सिंगल धाव. बघा फक्त जिकडे सिंगल होते तिकडे 2 धावा ओव्हरच्या रूपामध्ये आपण पाहतोय. षटक संपते दुसरं. 2 षटकात समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. आता पाहिलं तर 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 6 बॉल 26 धावा. पहिल्या चेंडूतून पाहिलं तर सिंगल धाव आले. सुरेंद्र घाटाळ बॉलिंग मार्कवरती पाहतोय.
मागचे 2 दिवस पहिले तर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिले तर, परंतु यावेळेस पाहिले तर इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय सुरेंद्र घाटा यांना. पुढचा बॉल सुरेंद्र यांचा पुन्हा एकदा फिंगर रोल केली, फटका चांगला आहे, इनसाइड आउट. बघा आता 2 धावा आल्या, 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. तर यावेळेस पकड बसवलाय न्यू स्टार वसई संघाने. अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा. पहिलं षटक पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावांचं अनिकेतने हाताळलं होतं. त्यानंतर पाहिलं तर दुसरं षटक हाताळलं योगेशने, ते सुद्धा 4 धावांचं षटक होतं. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली, बॅटची रेडिंग घ्यायची आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक हादरा बसतोय सायलेंट डोंगरीपाडाला. एसटीजे यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज डावखोर आता फलंदाज पाहतोय आपण बॅटिंग मार्कवरती. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. क्रॉस बॅटर फटका चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि सामना जिंकतोय न्यू स्टार वसई संघ. हार्डलक हार्डलक हार्डलक. सायलेंट डोंगरीपाडा संघ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक असेल. यानंतर एक बिग फाईट आपण पाहतील चांदोगा स्पोर्ट्स सारजा विरुद्ध असतील बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा. थोड्याच वेळात हा सामना सुद्धा तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत विश्रांती घेऊया आणि एक डीजेला संधी देऊया. चला या मॅचचा मॅनचा मानकरी, या मॅचचा मॅनचा मानकरी वन अँड ओनली रवींद्र. रवींद्र चौधरी आज मला वाटते प्रमोशन झालं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय रवींद्र यांनी. अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण रवींद्र यांची. मॅचचा मानकरी आशिष सुतार यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित केला जाईल रवींद्र यांना.